गॅप डाऊन ओपन झाले मार्केट ड्यू टू ग्लोबल सिनॅरिओज. जसे की काल आपण डिस्कस केलेलं की असं होऊ शकतं. एकदा दाखवतो थांबा. परवा आपण जसं डिस्कस केलं की 24,120च्या आसपास टार्गेट असेल. एक्झॅक्ट मार्केट त्या लेवलच्या आसपास निगेटिव्ह सेंटिमेंट बनवून रिजेक्शन देऊन पण दुसरे 2 दिवस त्याच लेवलच्या आसपास प्ले करत होतं. आणि काल आपण ही लेवल काढलेली की इथंपर्यंत टार्गेट आपल्याला मिळणार होतं, पण ते आपण स्टॉपला शीट झाल्यानंतर किंवा दुपारच्या सेशनमध्ये 2:30 वाजल्यानंतर मार्केट वरती गेलं. त्याच्यानंतर हे मुद्दामच की असतं खेळ सगळा रिटेलरवाल्यांचं स्टॉप लॉस आणि त्यांना लुटण्यासाठी. हा मूव चुकायचा इथं हे नव्हता, गरज नव्हती. आणि आदल्या दिवशी मुद्दाम मार्केट वर नेलं आणि दुसऱ्या दिवशी आता खाली ओपन केले. बघूयात आता इथं कसं. मग आज काय झाले, गॅप डाऊन झाले आणि 1 मिनटं दाखवतो, 5 मिनटावर येतो. आता या झोनमध्येच प्ले करते. आता मला तरी म्हणजे फारसं काय आता यातलं काय आता अंदाज येत नाही की असं होईलच, किंवा टेक्निकल पण काय सांगता येत नाही. कारण का एकदा आपल्या व्ह्यूच्या बाहेर गोष्टी घडायला लागले की ते आपल्या हातात राहत नाहीत किंवा ते आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये राहत नाहीत. म्हणजे आता हे गॅप डाऊन आपल्या कॅल्क्युलेशनचा बाहेरचा आहे. त्यामुळं जर का नवीन ॲनालिसिस आणि नवीन पॅटर्न्स मार्केट काही शो करत असेल तरच आपल्याला कॉन्फिडन्स येणार आहे इथं. त्यामुळे जरा वेट आणि वॉच करायला लागणार. एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की लेवल्स इम्पॉर्टन्स म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे लेवल्स. त्या लेवलला क्रॉस करूनच मार्केट खालीवर जाणार आहे. त्यामुळं सगळ्यात जास्त लेवल्स कशा काढायच्या, त्या किती ॲक्युरेट येतील, त्याची ॲक्युरेसी कशी वाढवता येईल याच्यावर आपला सगळा फोकस पाहिजे. कारण का लेवल्स आपल्याला रिस्क देतात आणि ती रिस्क मॅनेज करायची संधी पण देतात. त्यामुळं लेवल्सवरती सगळ्यात जास्त फोकस असला पाहिजे, बाकी काही लागत नाही. तर चला आता काल बघू शकता की आता इथं आपला स्टॉप लॉस गेला आणि त्याच्यानंतर हे बघा एवढं मोठं टार्गेट दिलं. जवळजवळ सिंगल लॉटला ते 3,000च्या आसपास टार्गेट आहे. हे बघू शकता. या लेवलच्या वर जर कॅन्डल क्लोज करत असेल तर डेफिनेटली आपण एक पॉझिटिव्ह मोमेंटम इथे ॲक्सेप्ट करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 24,000ची सायकोलॉजिकल लेवल इथं आहे. त्यामुळं रिस्क जरा जपून घेतली पाहिजे. अरे यार, चुकून डबल क्वांटिटी पडली माझ्याकडून, डबल क्लिक झालं. मी यातल्या 50% क्वांटिटी अपलोड करायला लागतील मला. यार, एकदा क्लिक झाली नाही म्हणताना मी डबल केली, पण त्या दोन्ही पण इथं बघू शकताय गेल्या ऑर्डर. हां, या 2 ऑर्डर्स 10 वाजून 15, 26 आणि 27 सेकंद. डबल क्लिक झाली तर अजून एक एंट्री केली गाईज.
वाटते आपण स्टॉपला जाणार. तर स्टॉप लॉसेसचा कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवला ट्रेल करून. यात लॉस घ्यायचा काय अर्थ नाही. अरे यार हो ना, आता टच झाले तरी ऑर्डर एक्झिक्यूट होईना. म्हणजे जेव्हा बरोबर असते तेव्हा पण यांची बोंबाबोंब. यांच्या काय करायचं आता यांना. अरे ऑर्डर तिथे टच झाले तरी हां, इट्स ओके गाईज. हा ट्रेड चांगला झाला आपल्या सेटअपनुसार होता. आणि पहिल्या ट्रेडमध्ये आपण उगाचच लॉस घेतला, त्याच्यामुळे आपली सायकोलॉजी पण खराब झाली. दुसऱ्या ट्रेडमध्ये मी लगेच रिवेंज मोडमध्ये गेलेलो. तुम्ही बघू शकता तिथं की. पण ते चुकीचं झालं. जरा 2 ट्रेडमध्ये अंतर ठेवायला पाहिजे होतं. इमोशन्स आहेत, त्याच्यावरती हळूहळू कंट्रोल आपल्याला मिळवायचा आहे. त्याला बास करत आता मी रिवेंज मोडमध्ये गेलो आहे. माझं माइंड आत्ता बदला घ्यायच्या भानगडीत आहे की माझा लॉस कसा होऊ शकतो आहे असं तसं. त्यामुळे आता आपण स्वतःला समजावून इथनं बाहेर पडलं पाहिजे. हा एकच मार्ग आहे. डिसिप्लिन आणलं पाहिजे तरच आपण. नाहीतर हा लॉस अजून 1,500, 3,000, 4,000पर्यंत जाईल. अरे 1700, आत्ता तर 1,500 दाखवत होतं. चला बाय बाय, भेटूयात. बघा इथं 2 आपली पोझिशन झाली. ही एकाच पोझिशनमध्ये आपण 2 वेळा एंट्री केलेली. त्यात आपल्याला 3,000चा लॉस लागलेला. नंतर आपल्या प्लॅनप्रमाणे हा ट्रेड झाला असं. त्यामुळे इंटरनेट कनेक्शन वगैरे सगळं प्रॉपर पाहिजे या गोष्टीसाठी. आणि फास्ट इंटरनेट कनेक्शन पाहिजे. चला भेटूयात उद्या नाही तर सोमवारी. तोपर्यंत टेक केअर.